आपल्या एज्युकेशन सिस्टीमकडनं आपण अपेक्षा ठेवतो? तो कुतुब मिनार एवढा मोठा बघायला आपण सगळेजण जातो दिल्लीला, तो कुतुब मिनारच्या एंट्रीवरती आपण गाईड वगैरे तर काही सांगत नाही, तिथे एंट्रीवरती एक शिलालेख आहे की 21 हिंदू आणि जैन मंदिरं तोडली आणि कुतुब मिनारची निर्मिती झाली. हे सगळं 300, 350, 400 वर्ष आपल्या देशात होत होतं. पण दुर्दैवानं आपल्याकडे राजेच तयार होत नव्हते. आता मी तुम्हाला हे आणखी सांगेन तर अनेकांना आश्चर्य वाटेल, विश्वास बसणार नाही. जेव्हा ह्या 3 बादशहांनी त्या हम्पीवरती, विजयनगरवरती आक्रमण केलं, तेव्हा महाराष्ट्रातले काही मराठे त्यांना जाऊन मिळाले. संभाजी महाराजांना इतकं दुर्दैव, इतक्या वाईट घटना आपल्या देशाच्या इतिहासात घडल्या. मी इंस्टाग्रामवर एका विषयावरती बोललोय, कोणाला वेळ मिळाला तर बघा. जेव्हा अफजल खान भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रावरती चाल करून आला, तो तुळजाभवानीची मूर्ती तोडत होता. आणि ती तुळजाभवानीची मूर्ती जेव्हा अफजल खान तोडत होता तेव्हा त्याच्या सैन्यामध्ये 5-6 मराठी सरदार होते. शिवाजी महाराजांचे चुलते होते त्याच्या सैन्यामध्ये. तुळजापूरवरून तो पुढे पंढरपूरला गेला अफजल खान. आपली माणसं. मी त्याला जो प्रश्न विचारला ना, दुर्दैवानं संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा आणि हैदराबादमध्ये सुद्धा, म्हणजे भागानगरमध्ये सुद्धा परिस्थिती ही आहे की आज संभाजीनगरमध्ये हिंदू बहुल आहे, बहुतांश हिंदू आहे. तुम्ही जर मतदार यादी तपासली तर त्यात हिंदूंची संख्या जास्त आहे, मुसलमानांची कमी आहे. हैदराबादमध्ये पण तेच आहे, हिंदूंची संख्या कागदोपत्री जास्त आहे, मुसलमानांची कमी आहे. पण तरी सुद्धा या 2 शहरांचे खासदार मुसलमान का निवडून येतात? याचं कारण आहे हिंदू एक नाही आहे. आणि हिंदू एक व्हायला पाहिजे, हिंदूंनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. नाहीतर 300 वर्ष महाराष्ट्रामध्ये ज्या रक्ताच्या नद्या वाहिल्या तशा पुन्हा पुन्हा वाहतील. म्हणून हिंदूंनो एकत्र व्हा, म्हणून हिंदूंनो राजकीय हक्कांची जाणीव करून घ्या, असं सांगणारा एकमेव माणूस तो म्हणजे विनायक दामोदर सावरकर. म्हणून अंदमान बोलवतोय. आता मी जे एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो, गंमत बघा आता. मग ती सगळी 5, 6, 7 वर्षापासून दारुल अरब टू दारुल इस्लामसाठी लढणारी मुलं, जर अचानक या सगळ्या मुलांनी असं ठरवलं की आजपासून आपण आपला जिहाद सुरू करायचा, आजपासून आपण या दारुल इस्लामच्या पूर्ततेसाठी जिहाद नावाचं युद्ध सुरू करायचं, तर आता गंमत बघा. या सगळ्या मुलांना लहानपणापासून कट्टरपणे असं सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या धर्मासाठी लढायचंय. तुम्ही जर या धर्मासाठी लढता लढता मराल तर तुम्ही अल्लाला प्यारे व्हाल. बरं, अल्लाला प्यारे व्हाल म्हणजे शहीद व्हाल, तर शहीद होऊन काय मिळेल? तुम्हाला जन्नत मिळेल. आणि म्हणजे हे मी सगळं कुराण मधलं तुम्हाला सांगतोय बरं का, की त्यांचे एक पायऱ्या. पण जन्नत मिळाल्यानंतर काय होतं? जन्नत मिळाल्यानंतर तो जिथं जातो तिथं त्या अनेक अप्सरा, अनेक सौंदर्यवती त्याची सेवा करायला असतात वगैरे, असं सगळं त्यांच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. मग हे सगळं त्याला पाहिजे असतं. तो 7-8 वर्षाचा, त्याला मेरे को जन्नत में जाना है भाई, तो जन्नत में जाना है तो फिर काफिरों को काटना है असं तो म्हणतो. आणि असं म्हटल्यानंतर त्याला शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलं जातं. मग उद्या तुमच्या माझ्या आसपासच्या गलीतून, मोहल्ल्यातून हातामध्ये बंदुका, तलवार, सुरे घेतलेली मुलं अचानकपणे मध्यरात्री तुमचं दार वाजतंय आणि एक असा दाढी वाढलेला, टोपी घातलेला लांडा तुमच्या घरासमोर उभा आहे आणि तो तुम्हाला जवळ येऊन भोसकतोय, तर आपल्या घरामध्ये सुरा तरी लवकर सापडेल का? सुरा तरी लवकर सापडेल का? आमच्या कांदा कापायच्या वेळेला धार नसते हल्ली. मी हे सत्य सांगतोय तुम्हाला. हे फार भयानक आहे. कारण मी बघत होतो कोविडच्या काळामध्ये धाराशिव सारखं गाव असेल जिथे आता उस्मानाबाद झाले, हैदराबाद सारखं जे आधीचं भागानगर होतं, संभाजीनगर सारखी तुमची आमची मंदिरं बंद होती सगळ्यांची 7-8 महिने. या सगळ्यांच्या मशिदी सुरू होत्या. या सगळ्यांच्या मशिदींमध्ये एकत्र जमलं जायचं, त्यांच्यावर कट्टरतेचे संस्कार केले जायचे. हे सगळं मुळात कोविड मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पसरला. त्याच्या अनेक कारणांमध्ये एक कारण ते काहीतरी मजरत का हिजरत असं काहीतरी दिल्लीला झालं होतं, त्याला काय म्हणतात ते, त्याच्यामध्ये अनेक लांडे एकत्र आले होते वगैरे. हे सगळं आपण तो अजूनही व्हिडिओ बघतो की तो पाव बनवणारा लांडा त्या पावावरती थुंकतो. असं सगळं
घडत होतो. तर मग आपण कल्पना अशी करायची की जर न जाणो आपण इथून घरी गेलो आणि 10-12 वर्षांनंतर आपल्या रात्री वाजलं, मध्यरात्री, आणि ते मध्यरात्री तुम्हा सगळ्यांना 4-5 वर्षांची लहान लहान पोरं असतील तेव्हा सगळी, मग ती पोरं आणि तुम्ही उठले, दार उघडल्यानंतर अचानक एक असा लांडा सुरा घेऊन, चाकू घेऊन, तलवार घेऊन, कदाचित बंदूक घेऊन तुमच्या दारापुढे उभा आहे. तर स्वसंरक्षण नावाचा एक शब्द जो आपण विसरून गेलेलो आहोत. आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फक्त आणि फक्त एकदा त्या सगळ्या हुतात्म्यांसाठी, सेनेवरती लढणाऱ्या जवानांसाठी कौतुक करतो, अश्रू गाळतो वगैरे सगळं करतो. त्या क्षणी त्या समोर उभ्या असलेल्या शस्त्रधारी माणसापासून वाचण्याचं तुमच्याकडे काय उपाय आहे? काय आहे तुमच्याकडे? असं काहीच नाही आपल्याकडे. 87 पैकी 85 मुलांच्या घरात आपण चाकू पण चालवायला घाबरतो. आपल्याकडे काहीही प्रोटेक्शनसाठी नाही आहे. आपण खूप विसंबून आहोत. आणि मुख्य म्हणजे आपण हिंदू आहोत आणि मुळात आपला धर्मच आपल्याला अशी आक्रमक भूमिका घ्यायला स्वतःहून कधी शिकवत नाही. पण ही गोष्ट लक्षात घ्या, अशी जर वेळ उद्या चालून आली तर आपण काय करणार आहोत? नोव्हेंबर ते मार्च अंदमान बोलवतंय या यात्रेसाठी साधारणपणे 50च्या पुढची 2000 माणसं दरवर्षी येतात, 1500 माणसं दरवर्षी येतात. त्या माणसांना आम्ही हे सांगून काहीच उपयोग नाही. 10-15 वर्षांनी ती माणसं या जगात नसतील. त्यांना हे नाही सहन करायचं. त्यांची पिढी सुटली, त्यांची पिढी मोकळी झाली. तुमची आणि माझी पिढी अजून 20 वर्ष 30 वर्ष या देशात राहणार आहे आणि त्या पिढीवरती न जाणो एखाद दिवस अशी वेळ आली तर आपण आपल्या बचावासाठी किमान सज्ज असलं पाहिजे. हे तुम्हाला कळावं, याची जाणीव या वयात तुम्हाला व्हायला पाहिजे. म्हणून अंदमान बोलवते ही यात्रा आहे.